नमस्कार. तुमच्या आवडत्या M2G2 मध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आज आपण अशा एका कलाकाराला भेटणार आहोत जो शिक्षणानं आणि व्यवसायानं इंजिनियर आहे, पण स्वतःची गायक म्हणून त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. स्वागत करूया जयदीप बगवाडकरचं. नमस्कार. नमस्कार. मी आत्ता जे बोलले ते बरोबर आहे का? व्यवसायानं तू इंजिनियर आहेस आणि अभ्यासानं? हो. माझं शिक्षण कम्प्युटर इंजिनियर मी मुंबई युनिव्हर्सिटीतनं कंप्लीट केलं. पण लहानपणापासून गाण्याची आवड असल्यामुळे आणि गाण्यात मला करिअर करायचं असल्यामुळे 5 वर्ष बाहेरच्या देशामध्ये दुबईमध्ये मी नोकरी करत होतो. ती नोकरी झाल्यानंतर आता मी पूर्णपणे गाण्याकडे वळलो आहे. पुढच्या गप्पा पुढे होणारच आहेत, पण सगळ्यात आधी तुझं गाणं ऐकायचं आहे. नक्की. माझा आत्ताच स्वतःचा पहिला अल्बम रिलीज झाला आहे. त्याचं नाव आहे शिक्का जयदीपचा. त्याच्यातलं पहिलं गाणं मनातल्या मनातले मी तुमच्यासमोर सादर करतो. शिक्का जयदीपचा? हो. अरे वा, ऐकूया. मनातल्या मनातले कधी तुला कळायचे, वाटते का तुला पुन्हा मला छळायचे. पाहणे तुझे वळून वेड लावते अजून, आरजू है यही बस तुझे व्हायचे. मनातल्या मनातले कधी तुला कळायचे, वाटते का तुला पुन्हा मला छळायचे. फुर्सत भी है जरा, हुरहुर दाटे आठवता मी तुला. बरसात बुरबुर फुर्सत भी है जरा, हुरहुर दाटे आठवता मी तुला. हीच ती कविता जुनी सूर छेडतो नवे, साचल्या धुळीत या नाव कोरतो तुझे. कधी तुला कळायचे, वाटते का तुला पुन्हा मला छळायचे. छान, उत्तम. थँक्यू. शिक्का जयदीपचा शिक्कामोर्तब झालेला आहे रसिकांच्या मनावर हे गाणं. आणि छान हलकी फुलकी चाल आहे, उडती आहे आणि छान. तुझा आवाज मला वाटतं रोमॅन्टिक गाण्यासाठी अगदी योग्य आहे. या अल्बममध्ये आम्ही 8 वेगवेगळ्या प्रकारची जॉनर्स केलेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या माझ्या आवाजाच्या शेड्स त्याच्यामध्ये आम्ही दाखवल्या आहेत. आणि मला असं वाटतं की हे एक चांगलं एक्सपेरिमेंट होतं माझ्यासाठी आणि मला खूप शिकायला मिळालं. पुढच्या गप्पा मला वाटतं जयदीप आपण छान खुर्च्यांवर बसून निवांतपणे मारूया. नक्की. तू इंजिनियर आहेस, मग गाण्याकडे कसा वळलास? ॲक्च्युली लहानपणापासून आमच्या घरामध्ये माझे वडील बरेच कार्यक्रम करायचे. ते स्वतः गायक होते. तर त्यामुळे लहानपणापासून घरामध्ये गाण्याचे संस्कार आणि गाण्याच्या रिहर्सल्स चालायच्या. त्यामुळे ते सतत कानावर पडून पडून मलाही इच्छा झाली गायची आणि मी शिकलो गाणं. आई-वडिलांनी नेहमीच मला, आईबाबांनी प्रोत्साहन दिलं गाणं शिकण्यासाठी. लहानपणापासून मला गाणं शिकायला पाठवलं. त्यामुळे ती एक आवड निर्माण झाली आणि जोपासली गेली. मग गाणं आणि इंजिनिअरिंग हे म्हणजे अभ्यासाचे विषय आहेत. दोन्ही तेवढेच कठीण आणि चांगलेच, म्हणजे चांगलाच अभ्यास पाहिजे त्याच्यामध्ये. तर हे टाइम टेबल तू कसं काय सांभाळलंस? ॲक्च्युली गाणं जसं माझं लहानपणापासून चालू होतं. मी स्पर्धांमध्ये भाग घेत होतो. आई मला खूप स्पर्धांमध्ये घेऊन जायची. गाणं शिकणं चालू होतं. शास्त्रीय संगीताबरोबरच सुगम संगीतही चालू होतं. त्याच्यानंतर जेव्हा शाळा 10वी वगैरे हे जे आपले
एक पडाव येतात आपल्या अभ्यासाच्या करिअरमध्ये, हो. ते सगळे पडाव येताना अभ्यासावरच कॉन्सन्ट्रेशन केलं आणि गाणं थोडंसं साईडलाईन केलं. हां. आणि इंजिनिअरिंगची पूर्ण कंप्लीट माझी सगळी वर्ष झाल्यानंतर मी 5 वर्ष नोकरी केली दुबईमध्ये बरं. आणि मग मी आत्ता पूर्ण वेळ गाण्यामध्ये उतरलो. आज युवा पिढीला चांगली ऑपॉर्च्युनिटीज येतात, संधी हो. येतात, पण त्याचबरोबर काय म्हणतो आपण त्याला, झटपट प्रसिद्धी आहे पण झटपट विस्मृतीसुद्धा आहे, हो. अशी सध्याची परिस्थिती आहे. हो. तर ह्या प्राप्त परिस्थितीला तू कसा सामोरा जातोस? मला असं वाटतं की सक्सेस किंवा यश हे कधीच असं नाही मिळू शकत. त्याच्यासाठी आपल्याला खूप मेहनत करायला लागते आणि आमच्यासमोर लहानपणापासून आपल्यासमोर जे आदर्श असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल सचिन तेंडुलकर म्हणलं तर आज एवढी वर्ष खेळल्यानंतर, आज वर्ल्ड कप मिळाल्यानंतर सचिन तेंडुलकरला स्वतःला असं वाटतंय की मला यश मिळालं, इतकं म्हणजे तो माणूस ग्रेट आहे. तर मला असं वाटतं की यश असं पटकन मिळू शकत नाही आणि तुम्ही जसं म्हणालात की ते विस्मृतीत जातं, ते खरं आहे. तर मला असं वाटतं की आजकालच्या मुलांनी जेव्हा या क्षेत्राकडे वळायचे तेव्हा आत्मपरीक्षण करावं. आता समजा रियालिटी शो असतात किंवा असे काही टी व्हीवर चॅनलवर हल्ली बरेच शोज चाललेत, तर तिथे जाऊन आपली तयारी किती आहे ह्याचं आत्मपरीक्षण करून स्वतःला तयार करावं, जेणेकरून जेव्हा ते इंडस्ट्रीमध्ये येतील, संगीत क्षेत्रामध्ये प्लेबॅक करतील, तेव्हा त्यांना त्याचा फायदा होईल. पण मला असं वाटतं की रियालिटी शोमध्ये जिंकून सक्सेस मिळू शकत नाही. ते नंतर मग त्याच्यानंतर शिक्षण तुमचं ठेवायला लागेल चालू आणि मग जेव्हा तुम्ही माईकच्या मागे जाऊन गाल, ती खरी परीक्षा आहे. तू अनेक सिरियल्ससाठी मला वाटतं टायटल हो, सॉंग्स गायला हो, आहेस हो. आणि तसंच आता नाटक सिनेमात सुद्धा तुला चांगली संधी मिळते हो, आहे हो. हळूहळू. तर काय काय केलं आहेस आजपर्यंत? माझा अल्बम करता करताच माझ्या आवाजाचा अंदाज माझ्या म्युझिक डायरेक्टरला आला, ज्याचं नाव निलेश मोरीर आहे. तर निलेश मोरीरने मला पहिली संधी दिली एका चॅनलसाठी टायटल सॉन्ग गाण्याची आणि तशी ती सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर अगदी आत्तापर्यंत अशोक पत्की काकांपर्यंत मी गायलो. हां. तर काम चालू आहे आणि अशा संधी अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत आणि मी सगळ्यांना भेटतोय आणि माझा आवाज ऐकवतोय. तर त्या दृष्टीने मी काम करतोय. तुझा आवाज आम्हाला तरी खूप आवडलाय आणि आता एक झलक किंवा काहीतरी ऐकव ना. आत्ताच अशोक पत्की काकांच्या एका फिल्मसाठी मी गाणं गायलो. कुणासाठी कुणीतरी असं त्याचं नाव आहे. ते गाणं अश्विनी शेंडे हिने लिहिलंय. तर त्या गाण्याची एक झलक मी ऐकवतो. बर. नेणिवेच्या जाणिवेच्या पार कुठले गाव आहे, खेळ माझा मोडण्याचा आजही सराव आहे. फसवूनी गेले मला हे ओळखीचे चेहरे, ओळखीच्या मुखवट्यांचा अनोळखीसा भाव आहे. तुझा आवाज छान आहे, स्वच्छ, सुंदर, मोकळा. मला असं वाटतं की तुला उज्ज्वल भविष्यकाल आहे थँक्यू. आणि माझ्या शुभेच्छा आहेत. पण तरीसुद्धा आज जो थोडाफार अनुभव तुझ्या गाठीशी आहे, हो. त्यावरनं तुला काय अशा टिप्स द्यायच्या आहेत तुझ्या बरोबरचे जे युवक आहेत किंवा युवती आहेत? मला असं वाटतं की सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की शास्त्रीय संगीत शिकणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कुठल्याही प्रकारचा गाण्यातलं जॉनर गाण्यासाठी शास्त्रीय संगीताचा बेस असणं अतिशय महत्त्वाचं आहे. मी उस्ताद मकबूल हुसेन खान यांच्याकडे आत्ता गाणं शिकतोय. आत्ताच्या घडीला ज्या प्रकारची एक्सपेरिमेंट्स किंवा प्रयोग चालू आहेत, ते सगळ्यामध्ये आपल्याला गाता आलं पाहिजे आणि वर्सटिलिटी ती आपल्यामध्ये आली पाहिजे असं मला त्यानेच ती वाटतं. वाढेल शास्त्रीय संगीताने. पण कधी कधी आपण असं ऐकतो की एखादा गायक खूप वर्सटाईल आहे, मुळातच त्याला इतकं सुंदर उपजत गाण्याची देणगी आहे, तरी सुद्धा त्याला शास्त्रीय संगीताची गरज आहे असं तुला वाटतं? मला असं वाटतं शास्त्रीय संगीत केल्याने फायदाच होणार आहे, नुकसान काहीच होणार नाहीये. हो. कारण त्याच्याने तुमची रेंज वाढू शकते. खरंय. काही गोष्टी उपजत तुमच्या गळ्यात असतात ज्या देवाने दिलेल्या असतात, पण काही गोष्टी शास्त्रीय संगीतामुळे निर्माण होऊ शकतात आणि अजून छान तो गळा तयार होऊ शकतो. आणि कोणत्याही मोठ्या गायक किंवा गायिकेचा इंटरव्ह्यू आपण पाहिला तर तेही आपल्याला तेच सांगतात. तर मला असं वाटतं की
त्यांचं आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम पुढे केलं पाहिजे. जयदीप, तुझी ही छान चिकित्सक वृत्ती जी आहे, अभ्यासू वृत्ती, तुझ्या विषयाकडे बघण्याची, ती मला खूप आवडली. आणि मला वाटतं ही वृत्तीच तुला खूप पुढे घेऊन जाईल आयुष्यात. Thank you छान so much. छान. तुला खूप शुभेच्छा आहेत. आणि M2G2 परिवारातर्फे मी तुला धन्यवाद देते. आज तुझ्या गाण्यांचा आस्वाद थोडक्या वेळात का होईना पण दिलास Thank you. आम्हाला. Thank you. आणि निरोपासाठी आता काय गाणार आहेस? माझ्या अल्बममध्ये त्याचं नाव शिक्का आहे. तर शिक्का नावाचं एक गाणं मी केलं आहे आणि ते खास मी युवकांसाठी केलं आहे, आमच्या जनरेशनच्या युवकांसाठी. आजकाल आमच्या जनरेशनचे जे तरुण लोक आहेत त्यांना असं वाटतं की मतदान केल्याने काही होणार नाही, पण मला असं वाटतं की ते चुकीचं आहे आणि मतदान केल्यानेच आपण उद्याचं भविष्य बदलू शकतो आपल्या खरंय. देशाचं. त्या अशा अर्थाचा एक संदेश देणारं गाणं शिक्का म्हणून मी ते केलेलं आहे. मंदार सोळकर या नवकवीचे शब्द आहेत आणि निलेश मोरेची चाल आहे. मला वाटतं तिथे उभं राहून तू हे गाणं गायलंस तर जास्त बरं होईल. Where's it at, y'all? जोश है अनहोश भी, This is my kingdom, always was. तरीका अशी खामोशी. So watch your step, cuz do what you're told. हे जोश है अनहोश भी, Yeah. तरीका अशी खामोशी. चल उठ टाक पाऊल पुढे, बघ उडे धूळ निर्धाराची. लोकशाहीने ठोकशाहीला दे जबरी धक्का. शिक्का दे तू, शिक्का दे तू, शिक्का चल मार तू शिक्का. शिक्का दे तू, शिक्का दे तू, शिक्का चल मार तू शिक्का. I'm ready to fall, ready to jump. I'm ready to fall, ready to jump. You know we won't stop. बूंद बूंद से बनतो सागर, मता मताने सत्ता. अनमोल तुझा सहभाग किती, समजून घे रे आता. समजून घे रे आता. बूंद बूंद से बनतो सागर, मता मताने सत्ता. अनमोल तुझा सहभाग किती, समजून घे रे आता. रानो माळी कडे कपारी, खेडो पाडी गावी शहरी. नाव तुझे ध्येय तुझे, वाजे तुझा डंका. शिक्का दे तू, शिक्का दे तू, शिक्का चल मार तू शिक्का. शिक्का दे तू, शिक्का दे तू, शिक्का चल मार तू शिक्का. Ah
बहुत अच्छे, बहुत खूब. मित्रांनो, आज आपल्या भेटीला एक उदयोन्मुख गायिका आलेली आहे. आपण तिचं स्वागत करूया, नुपूर काशीद. आणि आत्ता मी उल्लेख केला उदयोन्मुख गायिका, पण असं वाटलं नाही तुझा तराणा ऐकताना. मुळात तराणा हा इतका लाईव्हली प्रकार आहे, इतका सुंदर प्रकार आहे आणि तुझ्या आवाजात माधुर्य अगदी ओतप्रोत भरलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि तुझ्या आवाजातली फिरत कमालीची आहे. फार सुंदर तयारी आहे आवाजाची. थोडंसं बोल ना तुझ्याबद्दल. मला हे सगळं शिक्षण जे मिळालं आहे माझ्या गुरूंमुळे, पंडित अर्थात, मधुकर जोशी. अर्थात ते दिसलं. आणि तुझं अकॅडमिक शिक्षण काय झालं आहे नुपूर? मी आत्ताच BComची परीक्षा दिली आहे बरं. आणि संगीतात संगीत विशारद केलेलं आहे मी. हां हां. आणि तुला आत्तापर्यंत अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. मला 2008 साली ऑल इंडिया रेडिओचा शास्त्रीय संगीताच्या ज्या स्पर्धा घेतात त्याच्यात मला प्रथम पुरस्कार मिळाला. बरं. आणि ITC SRAने मला प्रॉमिसिंग आर्टिस्ट अवॉर्ड दिला होता. आणि इतक्यातच मला सेंट्रल गव्हर्नमेंटची यंग आर्टिस्ट स्कॉलरशिप मिळाली 2 वर्षांसाठी. नुपूर, सध्याची पिढी रॉक आणि पॉपच्या तालावर झुलती आहे. मग तू एकदम शास्त्रीय संगीताकडे कशी वळलीस? सुरुवातीपासूनच म्हणजे आईबाबांना आवड आहेच आहे गाण्याची, त्यामुळे. आणि आईसुद्धा काही वर्ष शिकली आहे पंडित गजानन बुवा जोशी आणि पंडित मधुकर जोशींकडे. बरं. तिने ही तालीम घेतली आहे. त्यामुळे घरात सारखं तेच वातावरण असायचं. म्हणजे ती बंदिशी जेव्हा म्हणायची तेव्हा मी ऐकायचे. नंतर मीही गुणगुणू लागले. आणि मग त्याचीच आवड निर्माण होत गेली माझ्यात. रॉक अँड पॉप मी आत्ता ऐकते आहे म्हणजे तशी, पण जास्त करून शास्त्रीय संगीताकडे कल आहे माझा. मघाशी तू तुझ्या गुरूंचा ओझरता उल्लेख केलास, त्याबद्दल थोडंसं विस्ताराने सांग ना. माझे गुरुजी पंडित मधुकर जोशी हे पंडित गजानन बुवा जोशी यांचे चिरंजीव आहेत. आणि मी त्यांच्याकडे गेली 10 वर्ष शास्त्रीय संगीताचं रीतसर शिक्षण घेते आहे. मला त्यांच्याकडून ग्वाल्हेर, जयपूर, आग्रा या तिन्ही घराण्याची मला गायकी त्यांच्याकडून शिकायला मिळते, तालीम मिळते. बरं. आणि त्याचबरोबर मी नाट्यसंगीताचंही मार्गदर्शन शुभदा दादरकर, रजनी जोशी, रामदास कामत, अरविंद पिळगावकरांकडून मी घेतलेलं आहे. नुपूर, तू फार बोलली नाहीस ह्याची मला खंत आहे, म्हणजे रसिकांना सुद्धा. पण तुझ्या गाण्याचा आस्वाद आम्हाला मिळाला थोडासा, म्हणजे सुरुवातीला तराण्यातून. अजून पुन्हा तो आस्वाद आम्हाला दे. तुला खूप शुभेच्छा देते मी MTG2 परिवाराकडून. काय सादर करणार आहेस ते तरी सांगणार की नाही? हो, कुलवधू नाटकातलं पद सादर करते. बरं.